हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आहे सोमवार आणि सकाळी सकाळीच मी जेव्हा शाळेत गेले होते तेव्हा आमच्या शाळेतली एक मुलगी आली नव्हती शाळेत. सो मी तिला बोलवायला घरी गेले तिच्या. तर मी पहिले कधी गेले नव्हते त्यांच्या घरी, बट गेले तर दिसलं एक खूप मोठं असं महाकालीचं पोस्टर होतं आणि एक महाकालचंही पोस्टर होतं. ॲक्च्युली मी त्याचा फोटो नाही काढला कारण की ते जे घरातील व्यक्ती होते ते महाकालीची पूजा करत होते. सो नक्कीच आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो महाकाल यांच्याकडून आपण काही आशीर्वाद घेणार आहोत. महाकाली यांच्याकडून आजच्या दिवशी काही आशीर्वाद घेणार आहोत कारण की आज सोमवारही आहे आणि आजच्या दिवशी आपल्याला माँ काली तसेच महाकाल आपल्याला आज काय गाईड करणार आहे, तसेच आपल्याला काय आशीर्वाद देणार आहे ते आपण पाहणार आहोत. तसेच आता जून महिना संपत आहे आणि जुलै महिना सुरू होत आहे. सो हा जो येणारा महिना आहे तो तुमच्यासाठी नेमकं काय घेऊन येत आहे, काय म्हणजे सावधानी आहेत किंवा काय ब्लेसिंग्स आहेत, काय आशीर्वाद तुम्हाला मिळत आहेत किंवा कशाच्या बाबतीमध्ये तुम्हाला सतर्कता बाळगणं गरजेचं आहे, या बाबतीमध्ये आजची रीडिंग असणार आहे. तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे. तसेच जय महाकाल जय महाकाली म्हणून तुम्हाला कमेंटही करायची आहे. तर सुरू करूया. तर त्याआधी काही निगेटिव्ह एनर्जीज तुमच्या आजूबाजूला असतील तर त्या दूर व्हाव्यात यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते, महाकालीला प्रार्थना करते. जय महाकाली जय महाकाली जय महाकाली जय महाकाल जय महाकाल. तर सुरू करूया आपण. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, माय एंजल स्पिरिट गाइड्स. जय महाअंबे जय महाकाली जय महाकाल, प्लीज गाईड मी इन दिस रीडिंग. तर आपल्याला माहिती आहे की महाकाली ही खूप जास्त. तर पाहूया कलेक्टिव्हची सध्याची करंट सिच्युएशन काय आहे, करंट एनर्जी काय आहे. तोपर्यंत तुम्हीही मेडिटेशन करा, कॉन्सन्ट्रेट करा. ओके, फर्स्ट कार्ड आलेला आहे. ओके, तर करंट एनर्जीसाठी आपण एवढे कार्ड्स घेऊया. हे कार्ड येतंय. ओके, तर नक्कीच येथे दिसून येत आहे की सध्या तुम्ही कन्फ्युजनमध्ये आहात. तसेच कशाची तरी कन्फ्युजन तुमच्या डोक्यामध्ये चालू आहे, तुलना चालू आहे, कशाची तरी संतुलन साधण्याचा प्रयत्न करत आहात. किंवा असू शकतं काही जे काही आजूबाजूचे लोक आहेत किंवा काही परिस्थिती अशी आहे तुमच्या आजूबाजूला जी तुम्हाला सध्या घाबरवत आहे किंवा तुम्हाला ती भीती दाखवत आहे, किंवा तुम्ही घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहात किंवा तुम्हाला कशाचं तरी खूप जास्त फिअर आहे, टेन्शन आहे किंवा दिसून येत आहे नेगेटिव्हिटी आहे, नकारात्मक ऊर्जा तुमच्या आजूबाजूला आहेत असंही येथे दिसून येत आहे. सो कालपासूनच काही एनर्जीज अशा डाउनलोड होत होत्या की एका प्रकारची अनवर्दीनेस, म्हणजे असं नाही का स्वतःला कमी लेखणं किंवा स्वतःला थोडंसं डिमोटिवेटेड समजणं, स्वतःला नकारात्मक ऊर्जेमध्ये घेऊन जावं असं समजणं, किंवा ह्या जगामध्ये आपलं काही नाहीये, इथे राहून काही उपयोग नाहीये, किंवा इथं कितीही केलं तरी आपलं काय आहे इथे, अशा प्रकारचे विचार खूप लोकांच्या इथे दिसून येत आहे. कलेक्टिव्हची एनर्जी ही तशीच जाणवत आहे कारण की कालपासूनची जी काही एनर्जी आहे ती खूप जास्त डाऊन झालेली आहे. अँड दिसून येते निगेटिव्हिटीकडे खूप जास्त गेलेली, नकारात्मकता तर खूप जास्त वाढली. आणि हे वर्षही तसंच आहे, जसे की 2025 सुरू झाले, अनेक निगेटिव्हिटी, अनेक नकारात्मक अटॅक्स होत आहेत. जसे की कुठे युद्ध सुरू आहे, कुठे काही प्लेन क्रॅश होतोय, कुठे काही ना काहीतरी असं घडतच आहे की त्यामधून अनेक प्रकारची निगेटिव्ह ऊर्जा येथे उत्पन्न होत आहे. तसेच दिसून येत आहे 9 नंबर हा इट्स इंडिकेटिंग मंगळ. सो 9 नंबर हा मंगळ ग्रहाशी निगडीत आहे. अँड आपल्याला माहिती आहे मंगळ ग्रह हा थोडासा उग्र आहे, तापट आहे आणि रागीट स्वभाव असल्यामुळे आपल्याला दिसून येते मागील काही काळापासून पती पत्नीच्या रिलेशनशिपमध्ये आपल्याला दिसून येते खूप जास्त वादविवाद होत आहे, संघर्ष होत आहे. आणि साधारण ज्या लोकांशी जे लोक पहिले खूप जास्त नॉर्मली ट्रीट करत होते किंवा खूप जास्त म्हणजे जे लोक नेहमी आपण म्हणतो अरे बापरे हा माणूस तर खूप शांत आहे, कधी काही कोणाला बोलणार नाही काय, तोही अचानक आपल्याला दिसून येत आहे उग्र होत आहे, भांडणं करत आहे, वादविवाद करत आहे, अशाही प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे. तसेच जे कोणी चांगले लोक काम करत आहेत त्यांच्यावरती विनाकारण आरोप होत आहेत, त्यांच्यावरती विनाकारण त्यांना टार्गेट केलं जात आहे, विनाकारण त्यांना जज केलं जात आहे, अशाही प्रकारची काही लोकांची एनर्जी येथे दिसून येत आहे. बिकॉज आपल्याला येथे दिसून येत आहे की
तुमच्याकडे सर्व काही आहे. जे लोक हा व्हिडिओ पाहत आहे ते दिसून येते त्यांच्याकडे धनसंपदा आहे, जॉब आहे, एक प्रकारे स्टेबल त्यांचं आयुष्य आहे किंवा पुढील भविष्याची ही एनर्जी असू शकते. परंतु त्यामध्ये काहीतरी नकारात्मक ऊर्जा आजूबाजूला तुमच्या आहे आणि त्या तुम्हाला सतत त्रास देत आहे, टार्गेट करत आहे, अशी ही ऊर्जा येथे आहे. आणि तुम्ही येथे कुठेतरी एकदम निगेटिव्हिटीमध्ये जात आहात की आपण कितीही केलं तरी आपल्याला त्याचा काय फायदा आहे, अशा प्रकारची एनर्जी तुमची होत आहे. हाही विचार तुमच्या डोक्यामध्ये येत आहे की कदाचित हे जे काही करतोय आपण पहिल्यापासून जे काही करतो ते तर सगळं दुसऱ्यांचंच आहे किंवा दुसऱ्यांनाच ते उपयोगी पडत आहे, आपल्यासाठी काय आहे. सो येथे काही लोकांची एनर्जी आपल्याला जाणवत आहे की खूप जास्त डिमोटिवेटेड झालेले आहे. म्हणजे त्यांना आता स्वतःमध्येच आत्मविश्वास राहिलेला नाही, अशी ऊर्जा येथे दिसून येत आहे. भावनिक दृष्ट्या सुद्धा दिसून येत आहे. खूप जास्त ते डल आहेत, म्हणजे एक कंटाळवाना त्यांना हे सगळं वाटत आहे. असं वाटत आहे की हे सगळं करूनच काय उपयोग आहे, इथपर्यंत आपण करत आलेलो आहोत आणि जसं आपल्याला पाहिजे होतं, जसं आपण स्वप्न रचलं होतं आपल्या मनामध्ये, ज्यावेळेस आपण एखाद्या नवीन रिलेशनशिपमध्ये जातो किंवा वैवाहिक जीवनामध्ये प्रवेश करतो किंवा एखाद्या नवीन जॉबला जातो, एखाद्या ठिकाणी काम करण्यासाठी जातो, तर सुरुवातीला आपल्या मनामध्ये खूप चांगले चांगले विचार असतात की नाही इथं गेल्यावर असं होईल, मग तसं होईल, नोकरी लागल्यावर हे होईल ते होईल, जॉब मिळाल्यावर हे होईल ते होईल, लग्न झाल्यावर असं होईल तसं होईल, म्हणजे खूप आपण स्वप्न रंगवतो. बट ज्यावेळेस त्यामध्ये आपण एंटर करतो त्यावेळेस आपल्याला तसं काहीही दिसून येत नाही आणि त्यामुळे आपली जी ऊर्जा आहे ती येथे खूप जास्त आता कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की हा जॉब मिळून तरी काय उपयोग झाला आपल्याला किंवा नोकरी करून तरी काय फायदा आहे आपला, विशेषतः फिमेल एनर्जीज की त्यांना असं वाटत आहे की आपण जॉब करून तरी आपल्याला काय त्याचा उपयोग आहे, कारण की जो काही आपण जे काही स्वप्न पाहिले होते ते तर कदाचित पूर्ण होत नाहीये. वरून हे दोन्हीकडचे वर्कलोड, घरचा वर्कलोड, बाहेरचा वर्कलोड अँड या प्रकारच्या अनेक जबाबदाऱ्यांनी कुठेतरी येते त्यांना खूप जास्त त्यांचा आत्मविश्वास जो आहे तो कदाचित थोडासा लो झालेला आपल्याला दिसून येत आहे. आणि भावनिकदृष्ट्याही त्यांना कोणी म्हणजे त्यांच्या भावना ज्या आहेत ते शेअर करायला कोणी नसल्यामुळे खूप जास्त एक सॅबोटेज स्थिती त्यांची झालेली आहे. एक प्रकारे आत्मविश्वास जो आहे तो कमी झालेला इथे दिसून येत आहे. आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या दिसून येत आहे की वादविवाद खूप जास्त होत आहेत आणि त्या वादविवादाचं रूपांतर एकमेकांचं मन दुखावण्यामध्ये होत आहे. तसेच दिसून येत आहे की इतर लोक जे आहेत ते तुम्हाला कदाचित असू शकतं टार्गेट करतात, तुमच्याविषयी सतत माघारी काही ना काहीतरी बोलणं सुरू असतं. एक प्रकारे तुम्हाला ते वॉरियर समजतात, योद्धा आहात तुम्ही जीवनामध्ये, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कधीही सहजासहजी हार मानत नाही, अशा प्रकारची तुमची ऊर्जा आहे. आणि येथे दिसून येत आहे की नाईट ऑफ सॉर्ट्सचं कार्ड इंडिकेट करतं की तुम्ही कधीही हार पत्करत नाही. जरी लोक तुम्हाला काही टार्गेट करत असतील, तुम्हाला दुखावत असतील, तुमच्या विरोधात काही ना काहीतरी कारवाया रचत असतील, कामाच्या ठिकाणी असो किंवा घरी असो किंवा फॅमिलीमध्ये इतर कुठे, तर तुम्ही मात्र कधी हार मानत नाही, अशा प्रकारची ऊर्जा येथे आहे. आणि यामध्ये असं दिसून येत आहे की कदाचित असू शकतं फुल मून आणि न्यू मूनच्या दरम्यान तुमच्या जीवनामध्ये येथे खूप जास्त नकारात्मकता वाढते आणि त्यानंतर हळूहळू ही कमी होण्याऐवजी वाढतच जाते. सो हे नेगेटिव्ह ऊर्जा आहे. सो येथे दिसून येते ज्यांच्या वॉटर रिलेटेड साईन आहे, म्हणजे कर्क, वृश्चिक किंवा मकर अशा ज्यांच्या राशी आहेत, तसेच मीन, तसेच ज्यांचा मूलांक किंवा भाग्यांक 2 आहे, अशा प्रकारच्या लोकांची एनर्जी खूप जास्त जाणवत आहे. असू शकतं तुमची बर्थ डेट 2 आहे किंवा तुमचा जो काही भाग्यांक आहे तो 2 आहे, अशा प्रकारची ऊर्जा येथे आहे. तसेच इंडिकेट होत आहे की 5 नंबरची पण ऊर्जा येथे जाणवत आहे, 7 नंबरची पण ऊर्जा येथे आपल्याला जाणवत आहे. बट 2 नंबरची एनर्जी येथे खूप जास्त पीक होत आहे. सो नक्कीच येथे दिसून येत आहे तुम्ही सध्या बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करत आहात. एक प्रकारे तुमच्या जीवनामध्ये असू शकतं अशी एक सिच्युएशन आहे, त्यामध्ये कदाचित असं वाटत आहे तुम्हाला डिसबॅलन्स सध्या सिच्युएशन झालेली आहे. इथे बॅलन्सिंग साधण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि त्यामध्ये तुम्ही स्वतःला खूप जास्त इथे स्टक समजत आहात की आता पुढे काय होणार आहे, हे नेगेटिव्ह एनर्जीमधून बाहेर कसं पडायचं या बाबतीमध्ये तुमचा सध्या विचार सुरू आहे किंवा कन्फ्युजनची स्थिती आहे की बट येथे असंही दिसून येते जे लोक स्पिरिच्युअलिटीमध्ये आहेत, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आहेत, अनेक वर्षांपासून कार्य करत आहेत,
तर त्यांना येथे कुठेतरी दिलासा मिळत आहे त्यांच्या मनामध्ये, कारण की त्यांना माहिती आहे हे सर्व जे काही चालू आहे ते फक्त एक माइंड लेवलचे गेम सुरू आहेत अँड हे गेम सुरूच राहणार आहेत. बट गेम जरी सुरू असले तरी आपण राहतो 3D मध्ये, सो त्याचा काही ना काहीतरी इम्पॅक्ट आपल्यावरती होत असतो. तर अशी एनर्जी येथे आहे. तर पाहूया यावरती माँ काली आपल्याला काय गाईड करणार आहे. जी काही फिअरची एनर्जी आहे, भीतीची एनर्जी आहे, भविष्याच्या संदर्भामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जेने सध्या तुम्हाला घेरलेला आहे, या बाबतीमध्ये आपल्याला माँ काली काय आज गाईड करणार आहे, महाकाल काय गाईड करणार आहे, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बिकॉज सकाळी सकाळीच मला त्यांचं दर्शन झालं आणि खरंच खूप म्हणजे मी पाहिलं त्या व्यक्तीची पूजा करताना. जवळपास 2-3 तास तो व्यक्ती पूजा करत होता. मी इतक्या वेळ नाही थांबले, बट एक अंदाज आला की खूप जास्त मोठं त्यांचा पूजेचा पसारा होता. तसेच माँ कालीची ही ऊर्जा जाणवली मला तेथे, कारण की आपल्याला एखाद्या ठिकाणी गेलो तिथली ऊर्जा जाणवते, सो तशी मला ऊर्जा जाणवली. तर पाहूया माँ काली आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये काय गाईड करणार. जर तुमच्या मनामध्ये खूप जास्त फिअर असेल, भीती असेल, कशाची तरी वाटत असेल, तुम्हाला माहिती नाही भविष्यामध्ये काय होईल, सतत तुम्ही चिंतेमध्ये असाल, सतत काही ना काहीतरी तुम्ही क्वेश्चन मनाला करत असाल तुमच्या, सतत काही ना काहीतरी अशी ऊर्जा असेल तुमची, तर निगेटिव्ह ऊर्जा असेल, नकारात्मकता कमी होण्याऐवजी जर तुमची वाढत असेल, असंही होतं कधी कधी की आपण जितकं स्पिरिच्युअल कार्य करायला पुढे पुढे जातो त्यावेळेस खूप जास्त निगेटिव्ह एनर्जीचे अटॅक होतात आणि खूप जास्त नकारात्मक ऊर्जा आपल्याला घेरतात, खूप जास्त आपल्याला त्या खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. कारण की जे लोक काही करत नाही त्यांना तर काही फरक पडत नाही, परंतु जर जे लोक 3D मधून 5D मध्ये शिफ्ट होण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे जे लोक 3D मीन्स जे फक्त स्वतःचा स्वार्थ पाहतात, तर स्वार्थी एनर्जी मधून जे लोक हाय कॉन्शियस मध्ये जाण्याचा प्रयत्न करतात, 5D मध्ये जाण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांना नक्कीच त्रास होतो. त्यांना निगेटिव्ह ऊर्जा खूप जास्त टार्गेट करतात, त्यांना तो त्रास दिला जातो. सो पाहूया आपण या बाबतीमध्ये आपल्याला नेमकं डिवाइन काय गाईड करत आहे. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल, स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी. तोपर्यंत तुम्ही जय महाकाल, जय महाकाली म्हणून सुद्धा कमेंट करायचे आहे. पाहूया या बाबतीमध्ये तुम्हाला डिवाइन काय गाईड करते, माँ काली काय गाईड करते. पाहूया. माँ काली, प्लीज गाईड मी इन दिस रीडिंग. One more card. ओके. तर माँ काली तुम्हाला येथे संदेश देत आहे. ह्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला येथे संदेश मिळत आहे की जी काही तुमच्या जीवनामध्ये गोष्टी घडलेल्या आहेत, ज्यांनी तुमच्या मनाला खूप जास्त त्रास झालेला आहे, एक हार्टब्रेकची सिच्युएशन आहे, मे बी असू शकतो कोणीतरी तुम्हाला खूप जास्त दुखावलेलं आहे, खूप जास्त तुमच्या मनाला त्रास झालेला आहे त्या गोष्टीचा, किंवा तुमच्या नात्यामध्ये कुणी तिसऱ्या व्यक्तीने प्रवेश केलेला आहे, थर्ड पार्टी सिच्युएशन येथे इंडिकेट होत आहे. आणि त्यामुळे तुमच्या मनामध्ये एक भीती आहे की माहिती नाही हे रिलेशनशिप जे आमचं आहे, जे वैवाहिक जीवन जे आमचं आहे ते पुढे कंटिन्यू होईल का नाही, पुढे कंटिन्यू चालेल का नाही. तर या बाबतीमध्ये डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की तुमचे जे कोणी पर्सन आहेत तर ते तुमच्याकडे परत येणार आहेत आणि तुम्हाला जस्टिस यामध्ये मिळताना दिसून येत आहे. सो माँ काली तुम्हाला येथे
गाईड करत आहे की तुम्हाला खूप जास्त विचार करायचा नाहीये. जे कोणी तुमचे पर्सन आहे ते तुमच्याकडे येण्याची वाट पाहत आहे. कोणतं तरी एक चांगला वेळ पाहून ती व्यक्ती तुमच्याकडे येत आहे. आणि जर तुम्हाला ह्या नात्यामुळे निगेटिव्हिटी वाटत असेल, थर्ड पार्टी जर तुमच्या सिच्युएशनमध्ये असेल, तर ती थर्ड पार्टी सिच्युएशन निघून जाऊन तुमच्या जीवनामध्ये एक सेलिब्रेशन येताना आपल्याला दिसून येत आहे. सो माँ काली तुम्हाला येथे गाईड करत आहे की तुमचं जे रिलेशनशिप आहे त्याला माँ काली प्रोटेक्ट करत आहे, सुरक्षित ठेवत आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग, इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू. जर नात्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही क्वेश्चन्स असतील, काही डाऊटफुल एनर्जी असेल, तर त्याची काळजी करू नका. बिकॉज तुमचं जे कोणी पर्सन आहे ते तुमच्या जीवनामध्ये पुन्हा परत येत आहे. सो जय माँ काली म्हणून कमेंट करा. सो येथे पुढे दिसून येत आहे की मागील काही गोष्टी ज्या तुमच्या जीवनामध्ये घडल्या त्यामुळे तुमची खूप जास्त कन्फ्युजनची स्थिती होती. सतत तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह ह्या दोन्ही विचारांनी घेरलेलं होतं. ओव्हर थिंकिंगची तुमची एनर्जी होती. बट येथे तुमच्याकडे हे जे काही कन्फ्युजन आहे ते दूर होत आहे आणि तुमच्याकडे खूप जास्त पॉझिटिव्हिटी येत आहे, सकारात्मक बदल तुमच्याकडे येत आहे. जर तुम्ही जॉब करत असाल, जॉबच्या ठिकाणी जर तुम्हाला काही म्हणजे आर्थिक अडचणींना तुम्ही सामोरे जात असाल, कदाचित असू शकतं तुम्हाला तुमची सॅलरी नसेल मिळत जास्त, किंवा कमी प्रमाणात तुम्हाला पैसा मिळत असेल, किंवा वेळेवर नसेल मिळत, तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे, माँ काली तुम्हाला गाईड करत आहे की तुमच्या सॅलरीमध्ये वाढ होत आहे, तुमच्या पगारामध्ये वाढ होत आहे, किंवा तुम्हाला एखादं नवीन जॉबशी रिलेटेड काही तुम्हाला ऑफर येताना दिसून येत आहे. समथिंग पॉझिटिव्हिटी, पॉझिटिव्ह न्यूज तुमच्याकडे येत आहे. काही सकारात्मक घटना तुमच्याकडे येत आहेत. काही बातमी तुम्हाला मिळू शकते लवकरच नजीकच्याच काळामध्ये. तर ह्या ज्या काही निगेटिव्ह एनर्जीमध्ये तुम्ही आहात, किंवा कधी कधी खूप जास्त पॉझिटिव्ह होऊन जाता तुम्ही, तर यामध्ये तुम्हाला माँ काली आशीर्वादित करत आहे की इथून पुढच्या काळामध्ये तुमच्यातील ज्या ऊर्जा आहेत त्या बॅलन्स केल्या जाणार आहेत. सो क्लायमेट दिस रीडिंग. आणि येणारा हा जो महिना आहे जुलै महिना, तो तुमच्यासाठी खूप जास्त पॉझिटिव्हिटी घेऊन येत आहे. जस्टिस तुमच्याकडे येत आहे, सेलिब्रेशन तुमच्याकडे येत आहे. तर आता इथून पुढे ज्यांचं डिवाइन लव्ह आहे, ट्रू लव्ह आहे, तर ह्या ट्रू लव्हच्या संदर्भात मध्ये माँ काली तुम्हाला गाईड करत आहे की तुम्ही खूप जास्त नेगेटिव्ह थिंकिंग करत आहात अँड ओव्हर थिंकिंग करत आहात. ज्या व्यक्तीसोबत तुमचं डिवाइन लव्ह आहे, अनकंडिशनल, तुम्ही त्यांच्यावरती प्रेम करायला पाहिजे. बिकॉज येथे आपण जेव्हा अपेक्षा ठेवतो कुणाकडून तरी, ज्याच्यावरती आपलं खरं प्रेम असतं, खरं आपल्याला परमेश्वर कधीही म्हणत नाही की तुम्ही प्रेम करू नका कोणावर. प्रेम करण्यासाठी अडचणी नाही, बट तुम्ही ते प्रेमाकडून ज्या अपेक्षा ठेवता त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये दुःख येतं. एखाद्यावरती तुम्ही अनकंडिशनल लव्ह करू शकता, म्हणजे त्यामध्ये कुठलीही अट नसते, असं प्रेम तुम्ही एखाद्यावर करू शकता. सो आपले जसे आई वडील आपल्यावरती प्रेम करतात, आपले भगवंत आपल्यावरती प्रेम करतात, तसंच जर तुमचं एखाद्यावरती प्रेम असेल आणि ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये नाहीये, मग ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये नाहीये तर तुम्ही जगणं सोडून देणार आहात का? तुमचे कर्तव्य करणं तुम्ही सोडून देणार आहात का? तुमच्यावरती जे काही डिवाइनने कार्य सोपवलं आहे ते करणं तुम्ही सोडून देणार आहात का फक्त एका व्यक्तीसाठी? तर येथे तुम्हाला माँ काली गाईड करत आहे, जर तुमचं खरं प्रेम असेल तर ते तुमच्याकडे पुन्हा येईल, आणि नाही जरी आलं तरी प्रेम कधी संपत नसतं. सो जरी तुम्हाला असं वाटत असेल की ही व्यक्ती तर आपल्या जीवनामध्ये नाहीये, ही आपल्यापासून खूप दूर आहे आणि तिचं येण्याचं परत काही चान्सेस पण आपल्याला दिसून येत नाही, संधी पण नाहीये की ती व्यक्ती परत येईल, पण ती व्यक्ती परत जरी नसेल येणार तर मग तुम्ही प्रेमाकडून अपेक्षा ठेवत आहात की ती व्यक्ती पुन्हा यावी आणि मग तुम्ही पुन्हा आनंदाने जगाल. तर येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे, आनंदाने जगण्यासाठी कुणा व्यक्तीची गरज नसते, आनंदाने जगण्यासाठी कुणा बॉडीची गरज नसते, कुणा एखाद्या शरीर तुमच्या समोर पाहिजे अशी गरज नसते. तर प्रेम तर हे नेहमी असतंच आणि ते कधीही संपत नसतं. सो येथे जर तुम्ही खूप जास्त अपेक्षा ठेवून तुमच्या प्रेमाकडून वागत असाल आणि त्या अपेक्षांनी त्या व्यक्तीने खरं उतरावं आणि मग तुम्ही आनंदाने राहणार असाल, तर हे इथे तुमचं काहीतरी चुकत आहे. या बाबतीमध्ये माँ काली तुम्हाला गाईड करत आहे, महाकाल तुम्हाला गाईड करत आहे की जन्म मृत्यू आपल्या हातामध्ये नाहीये, किंवा एखाद्याचं असणं आपल्या आयुष्यामध्ये किंवा नसणं हे आपल्या हातामध्ये नाही. तर प्रत्येकजण आपल्या आपल्या कर्तव्यानुसार जीवन व्यतीत करत असतं, प्रत्येकजण आपल्याला दिलेल्या कार्यानुसार त्याचं जीवन जगत असतं. सो येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे की जर तुमचं प्रेम असेल आणि खरं असेल तर ते कधीही संपत नाही. जरी तुम्हाला कधी राग आला, कधी तुम्हाला त्या व्यक्तीचं खूप वाट पाहून कंटाळा आला,
तुम्ही वाट पाहून पाहून थकलेले आहात असंही येथे दिसून येत आहे. बिकॉज ही खूप जास्त स्वतःलाच त्रास करून घेतल्याची एनर्जी, तुम्ही खूप त्रास करून घेतलेला आहे. सो येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे. वाट पाहू नका त्या व्यक्तीची, जर नसेल येत तर नका वाट पाहू, तुमच्या आयुष्यात पुढे जा, कारण की एक ना एक दिवस प्रेम हे तुमच्याकडे येणारच आहे आणि तुमच्या मनामध्ये ती सतत ज्योत तुम्ही तेवत ठेवली तर कधी ना कधी ती व्यक्ती तुमच्याकडे येईल. पण मग म्हणून तुम्ही तुमचं आयुष्य जगणं सोडून देऊ नका. तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुमचे कर्तव्य आहे, जे काही तुमचं ड्युटी आहे, जे काही तुमच्या एनर्जीज तुमच्या आजूबाजूला आहेत त्यांची डील करायला शिका. स्वतःच्या सेल्फ लव्हमध्ये या, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या, स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्या, ज्याकडे तुम्ही खूप जास्त दुर्लक्ष करत आहात. तर येथे तुम्हाला डिवाइन एनर्जीज गाईड करत आहे की तुम्हाला सेल्फ लव्हमध्ये यायचं आहे. जरी तुमचे पर्सन दूर असतील, तुमचे पार्टनर तुमच्यापासून दूर असतील, जरी त्यांचं तुमचं काही संभाषण नसेल, काही कॉन्टॅक्ट नसेल आणि कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की ही व्यक्ती पुन्हा नाही येणार आणि म्हणून तुम्ही स्वतःलाच खूप जास्त दुःखी करून घेत असाल, तर तुम्हाला महाकाली ह्या व्हिडिओ थ्रू येथे नक्कीच गाईड करत आहे की तुम्हाला सेल्फ लव्हमध्ये यायचं आहे. सेल्फ लव्ह मीन्स स्वतःची काळजी तुम्हाला घ्यायची आहे, स्वतःवरती प्रेम करायचे आहे, स्वतःच्या जीवनामध्ये जे काही तुमचे कार्य सुरू आहेत ते तुम्हाला पुढे तसेच चालू ठेवायचे आहे, कारण ही डिवाइनची मर्जी आहे. तर जे काही कार्यक्षेत्रातली आता जे काही कार्य आपण एंजल्सला विचारू की ती व्यक्ती कधीपर्यंत येऊ शकते, बिकॉज आय नो की प्रेमाच्या गोष्टी खूपच मनाशी निगडीत असतात आणि त्या बाबतीमध्ये खूप एक आतुरता असते, अगतिकता असते की माहिती नाही ती व्यक्ती पुन्हा कधी येईल, माहिती नाही ती व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येईल की नाही. तर आपण ह्या बाबतीमध्ये एंजल्सला नंतर विचारूया. सो सध्या दिसून येत आहे की कदाचित असू शकतं मागच्या काही कालावधीमध्ये तुमच्या जीवनामध्ये अनेक शत्रूंनी तुम्हाला खूप जास्त टार्गेट केलं, तुमच्या त्यांनी तुमच्या छुप्या पद्धतीने तुमच्यावरती कारवाया केल्या, राजकारण केलं. असू शकतं तुम्हाला तुमच्याच हक्कापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. हे शत्रू घरातील असू शकतात किंवा बाहेरील असू शकतात किंवा कळत नकळत तुमच्या बाबतीमध्ये एक प्रकारे गैरसमज पसरवण्यात आला, तुमच्या बाबतीमध्ये आरोप करण्यात आले, तुमच्या बाबतीमध्ये एक असं काहीतरी क्रिएट करण्यात आले की तुम्ही चांगली व्यक्ती नाहीये. सो अशा प्रकारचे काही जवळ असणारेच जी काही लोक होते त्यांनीच तुम्हाला टार्गेट केलं आणि त्यामुळे तुम्ही खूप जास्त दुःखी एनर्जीमध्ये मागील काही काळामध्ये होतात. तर आता हे जे काही शत्रुत्व तुमच्याशी धरून ठेवणारे लोक आहेत, जे तुम्हाला नेहमी तुमच्या नकळत त्यांनी तुमच्याशी शत्रुत्व ठेवलं होतं, तर असे शत्रू तुमच्यापासून दूर जात आहेत. तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुमच्या जीवनामध्ये एक चांगली व्यक्ती येताना दिसून येत आहे. मे बी कार्यक्षेत्रामध्ये असो किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये अशी कोणी व्यक्ती तुमच्या सोबत येणार आहे की जी तुमच्या भावनांना समजून घेईल, तुमच्याविषयी जे काही गैरसमज होते ती व्यक्ती ती दूर करेल अँड त्या व्यक्तीमुळेच भविष्यामध्ये दिसून येत आहे की तुमच्या जीवनामध्ये एक हॅपीनेस मिळत आहे, तुमच्या जीवनामध्ये हॅपीनेस येत आहे. शत्रुत्व ठेवणारे जे कोणी हे लोक होते तर हे दूर निघून जात आहेत आणि महाकाली तुम्हाला विजय प्रदान करत आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू. महाकाली तुम्हाला विजय प्रदान करत आहे. एक चांगलं व्यक्ती, चांगलं पर्सन तुमच्या जीवनामध्ये येत आहे आणि तुमच्या भावनांनाही ती व्यक्ती समजून घेताना आपल्याला दिसून येत आहे. जे काही प्रकारे तुमच्यावरती आरोप करण्यात आले, मानसिक रित्याने तुम्हाला टॉर्चर करण्यात आलं, भावनिक रित्याने तुम्हाला दुखवण्यात आलं, तर आता इथून पुढच्या कालावधीमध्ये दिसून येत आहे, पुढील एका महिन्यामध्ये दिसून येत आहे, हा जो काही जुलै महिना येत आहे तुमच्या भावनिक जीवनामध्ये खूप जास्त प्रगती घेऊन येत आहे आणि एक आनंद घेऊन येत आहे. जे काही प्रेमाचा कप म्हणतोय आपण, तशा प्रकारचे लोक खूप जास्त तुमच्यावरती प्रेम करणारे, तुम्हाला समजून घेणारे प्रत्येक परिस्थितीमध्ये अशी लोक तुमच्या जीवनामध्ये येत आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग अँड नेक्स्ट कार्ड आहे डेथ अँड द सन. इट्स अ व्हेरी रेअर कार्ड. तर दिसून येत आहे एक समाप्तीचं कार्ड आहे, म्हणजे संपत आहे, डेथ झालेली आहे. काही नात्यांची असू शकतं, काहींच्या बाबतीमध्ये त्यांचे जे जिवलग होते, त्यांचे जे कोणी जवळचे लोक होते, असू शकतं की त्यांच्यातील कोणाची तरी डेथ झाली असेल, कोणाचा तरी मृत्यू झाला असेल, अशी ही एनर्जी येथे दिसून येत आहे आणि त्यामुळे ते खूप जास्त दुःखी असतील, फिअर एनर्जीमध्ये असतील, भीतीमध्ये असतील की माहिती नाही पुढं आता आमच्या आयुष्याचं काय होईल, आमचं पती असो, पत्नी असो किंवा आई असो, वडील असो, कोणी जवळची जी व्यक्ती आहे ती आमच्यापासून दूर गेलेली आहे, आता इथून पुढचं आयुष्य आमचं कसं जाणार, याच्या बाबतीत सुद्धा भीती आपल्याला दिसून येत आहे. सो महाकाली येथे तुम्हाला गाईड करत आहे, महाकाल तुम्हाला येथे गाईड करत आहे की
महाकालच्या पुढे तर कोणी, काळाच्या पुढे तर कोणी जाऊ शकत नाही. काळ हा खूप आपल्याला माहिती आहे की काळ कोणाला सांगून येत नाही. काळाच्या दाढीतून म्हणतात ना, कुणीही बाहेर येऊ शकत नाही. सो ज्याचा जितका समय असतो, ज्याचा जितका वेळ असतो, तितका आयुष्य तो हा पृथ्वीवरती जगतो आणि त्याच्या कर्मानुसार त्याला त्याच्या योग्य समयावरती म्हणजे योग्य वेळेवरती त्याला मृत्यूही मिळतो. सो असू शकतं काही रिलेशनशिप तुमच्या जीवनातून संपलेले आहे, काही नाते संपलेले आहे, कोणातरी व्यक्तीची डेथ झालेली आहे, घरामध्ये असो किंवा जवळच्या नाते संबंधामध्ये असू शकतं. डेथ कार्ड इंडिकेट करत आहे की कोणाचा तरी मृत्यू येथे झालेला आहे. तर येथे महाकाली तुम्हाला गाईड करत आहे की असे जे काही शत्रू होते, अशी जी काही परिस्थिती होती, डेथचं कार्ड फक्त मृत्यूच्या संदर्भात नाही, तर आपल्याला दिसून येत आहे जे काही नेगेटिव्हिटी होती, जी काही काळी ऊर्जा होती, ती काळ्या ऊर्जेला महाकाली समाप्त करत आहे. कारण की जर त्याच्यासोबत हे कार्ड आलं नसतं तर नाही सांगता आलं असतं मला. बट हे कार्ड येथे इंडिकेट करत आहे महाकाली तुमच्यातील किंवा तुमच्या आजूबाजूला जी काही निगेटिव्ह ऊर्जा होती तिला समाप्त करत आहे. तुमचे जे काही दुःख संकट होते, जे तुमचे प्रश्न होते, जे काही तुमच्या अडचणी होत्या, आर्थिक अडचणी होत्या, जॉबच्या संदर्भात होत्या, नात्यांच्या संदर्भात होत्या, शिक्षणाच्या संदर्भात होत्या, तर त्या अडचणींची डेथ होत आहे. इथे डेथ मीन्स नॉट ओनली मरण, तर येथे हे जे काही प्रश्न होते, अडचणी होत्या, त्यांची डेथ होत आहे आणि एक पॉझिटिव्ह एक चांगली सकारात्मक सुरुवात ह्या जुलैच्या महिन्यापासून तुमच्या कडे येत आहे. कारण की जून महिना संपत आहे. सो त्याची डेथ होत आहे अँड डेथ मीन्स नॉट दॅट वे बट संपत आहे आणि पॉझिटिव्हिटी एक सकारात्मक चेंजेस तुमच्या जीवनामध्ये येणारा हा जो जुलै महिना आहे तो घेऊन येत आहे. सो क्लायमेट दिस रिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन आणि एक न्यू आपण म्हणू न्यू बिगिनिंग तुमच्या जीवनामध्ये होत आहे. नवीन सुरुवात तुमच्या जीवनामध्ये होत आहे. पुनर्जन्म म्हणू आपण, पुनर्जन्म होत आहे. असू शकतं ज्यांची डेथ झाली आहे त्यांच्या संदर्भातही ही रीडिंग असू शकते की त्यांचा पुनर्जन्म हा झालेला आहे. सो पाहूया की ह्या ज्या काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडत आहेत, तर जे कुणी तुमचे नाते संबंधातील जे कुणी आहेत ते तुमच्यापासून दूर गेलेले आहे, तुमचं डिवाइन लव जे काही आहे ते दूर गेलेलं आहे, तर ते कधीपर्यंत तुमच्याकडे येईल या बाबतीमध्ये आपण डिवाइनला प्रश्न विचारूया. एंजल्सला विचारूया. एंजल्स प्लीज गाइड मी. आर्कएंजल मायकल प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. एंजल प्लीज गाइड मी. कधीपर्यंत हे पर्सन डिवाइन लव जे आहे त्यांच्या जीवनामध्ये जे त्यांना वाटत आहे दूर गेलेलं आहे ते कधीपर्यंत येऊ शकतं. एंजल प्लीज गाइड मी. ओके तर नक्की हे दोन कार्ड आलेले आहेत आपल्याला. बिग हॅपी चेंजेस. सो भविष्यामध्ये जी काही एनर्जी असणार आहे ती तुमच्या नात्याच्या संदर्भात हॅप्पी असणार आहे, आनंदाची असणार आहे, आनंददायी असणार आहे. बिग हॅपी चेंजेस म्हणजे खूप मोठे आनंददायक बदल तुमच्या जीवनामध्ये होत आहे. बट कधी काही गोष्टी रिकन्सिडरही होत आहे कारण की कार्ड्स तसे आलेले आहेत. प्लीज गाइड मी, क्लेरिफाय मी दिस. ओके ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं शत्रू निघून जाऊन तुमच्या जीवनामध्ये एक चांगला व्यक्ती येत आहे, चांगला पर्सन येत आहे जे की तुमच्या भावनांना समजून घेईल. तर येथे एंजल्स आपल्याला सांगत आहे, पाहूया. तर नक्की हेल्पफुल पीपल येत आहे तुमच्याकडे. जसं मी सांगितलं तुम्हाला आधी, हेल्पफुल पीपल येत आहे, अबंडन्स येत आहे. अबंडन्स मी समृद्धता येत आहे. नातेसंबंधामध्ये जे काही कटुता होती ती दूर निघून जाऊन एक प्रकारे
समृद्धता येत आहे, त्यामध्ये धनाच्या बाबतीमध्ये, पैशांच्या बाबतीमध्ये समृद्धता येत आहे. तसेच जसं मी तुम्हाला सांगितलं, नोकरीमध्ये सुद्धा काही चेंजेस होताना आपल्याला दिसून येत आहे, बदल होताना दिसून येत आहे. पीसफुल रिझोल्युशन म्हणजे जे काही अशांतता होती आजपर्यंत त्यामध्ये शांततापूर्वक तुम्हाला काहीतरी मार्ग मिळताना दिसून येत आहे. परंतु हे कधी मिळेल, जेव्हा तुम्ही काही ऍक्शन घ्याल. सो एंजल्स, तुमचे जे कोणी एंजल्स आहेत ते तुम्हाला गाईड करत आहे. तुम्हाला ऍक्शन घेण्याची गरज आहे टुवर्ड्स, म्हणजे तुम्हाला आता पुढील भविष्यामध्ये जे काही करायचं आहे त्यासाठी लवकर ऍक्शन घेण्यासाठी तुम्हाला एंजल गाईड करत आहे. तसेच तुम्हाला काही साईन मिळेल. समजा हा व्हिडिओ सुद्धा असू शकतो की तुमच्यासाठी साईन आहे, इट्स अ साईन व्हिडिओ. तर नक्कीच एंजल तुम्हाला गाईड करत आहे की ऍक्शन घ्या. तुमच्या जे काही तुमचं डिवाइन लव्ह आहे, जे काही तुमचा जॉबशी रिलेटेड प्रश्न आहे किंवा शत्रूंशी जे काही इथून मागे गोष्टी घडलेल्या आहे तुमच्या जीवनामध्ये लोकांच्या संदर्भात, तर त्यामध्ये ऍक्शन घ्या. जर इथून मागे तुम्ही काही बोलले नसाल तर बोला. परफेक्ट टायमिंगवरती ते व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. सो एंजल्स आपल्याला इथे गाईड करत आहे की आपण प्रश्न विचारला होता की तुमचे जे कोणी पार्टनर्स आहेत जे तुमच्यापासून दूर आहेत ते कधी येणार आहेत, तर परफेक्ट टायमिंगची वाट पहा. नक्कीच ते तुमच्या जीवनामध्ये येतील. मग तोपर्यंत रडत बसणार आहात का तुम्ही काम सोडून? तर येथे तुम्हाला एंजल गाईड करत आहे, काळजी करू नका, ऍक्शन घ्या. ओरिएंटेड दॅट, सो त्याच्याशी निगडीत किंवा त्या दृष्टीने तुम्ही ऍक्शन घ्या. जे तुम्हाला वरून गायडन्स मिळत आहे किंवा इतर ठिकाणावरून कुठून काही गायडन्स मिळत आहे तर त्याप्रमाणे त्या टप्प्याटप्प्याने पुढे जा, ऍक्शन घ्या. तर एक परफेक्ट टायमिंग डिवाइनने ठरवलेला आहे, देवाने ठरवलेला आहे. त्या डिवाइन टायमिंगवरती ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येईल. परंतु त्याआधी तुमचे जे काही कर्मा करायचे राहिलेले आहे, कर्मा तुमचे कंप्लीट करा. सो यासाठी तुम्हाला एंजल गाईड करा. रिकन्सिडर होणार आहेत काही गोष्टी. सो या बाबतीमध्ये डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे आणि इट्स अप टू यू. आय डोंट नो, काहींच्या बाबतीमध्ये दिसून येत आहे की हे तुमच्या हातात आहे. तुम्हाला तुमचा पर्सन कधीपर्यंत तुमच्यापर्यंत यावं असं वाटतंय, हे तुमच्या हातात आहे. डिवाइनपेक्षाही, एंजल्सपेक्षाही हे तुमच्या हातात आहे. कारण की येथे ऍक्शन घेण्यासाठीही काही लोकांना येथे सुचवलं जात आहे डिवाइनकडून आणि एंजल्सकडून. तर ऑपॉर्च्युनिटीज खूप जास्त ह्या जुलै महिन्यामध्ये तुमच्याकडे येत आहे. मे बी जॉबच्या संदर्भात असतील किंवा मॅरेजच्या संदर्भात असतील किंवा तुमच्या डिवाइन लव्हच्या संदर्भात असतील. तर तुमच्याकडे काही चांगले चांगले ऑफर्स येत आहे. तर एम्पररची एनर्जी बॉटमची आली होती. सो एम्पररची एनर्जी इंडिकेट करत आहे की असू शकतं तुम्हाला जॉबमध्ये काहीतरी चांगली पोस्ट मिळत आहे, प्रमोशन मिळत आहे किंवा काहींच्या बाबतीमध्ये असू शकतं ह्या जुलै महिन्यामध्ये त्यांची बदली अशा ठिकाणी होत आहे जेथे त्यांना उच्च पद मिळू शकतं, उच्च स्थान मिळू शकतं किंवा पगारामध्ये वाढ होऊ शकते. जसं मी मगाशीही सांगितलं की जशी एनर्जी डाउनलोड होत आहे की काहींच्या पगारामध्ये सुद्धा वाढ होत आहे. सो जुलै महिना तुमच्यासाठी एक खूप पॉझिटिव्हिटी घेऊन येत आहे, सकारात्मकता घेऊन येत आहे आणि तुम्हाला ऍक्शन घेण्यासाठी डिवाइन गाईड करते. जसे एंजलनी गाईड केलं तसेच येथे दिसून येत आहे. तर एम्पररचं कार्ड ही इंडिकेट करत आहे की तुम्हाला भविष्यामध्ये ऍक्शन घ्यायचे आहे, त्यानुसार तुम्हाला पुढे चालायचं आहे. ऍक्शन घेतल्यानंतर तुम्हाला परमेश्वर येथे साथ देत आहे, परमेश्वराचा मदतीचा हात मिळत आहे. कन्फ्युजन मा काली दूर करत आहे आणि जे काही बॅड एनर्जीज होत्या तुमच्या आजूबाजूला, नेगेटिव्हिटी होती, तर ती निघून जात आहे. सो क्लेमेट दिस रिडिंग. ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी नक्की क्लेम करा. जय महाकाल, जय महाकाली. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने तुम्ही कमेंट करा. तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग हवा आहे, काउन्सिलिंग हवा आहे, त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करायचं आहे. लाईक शेअरही करा आणि शेअर करत जा, कारण की ज्यांना ज्यांना गरज असेल त्यांना नक्की शेअर करा व्हिडिओ आपले. त्यांच्याही जीवनामध्ये काही पॉझिटिव्हिटी येईल आणि आपल्याही ह्या डिवाइनच्या कार्याला काही ना काहीतरी हातभार लागेल. सो थँक्यू सो मच. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल थँक्यू.